कॉमेडी आहे म्हणून काही कॉमेंट्री वगैरे होते की नाही? होणारच ना. बरं माहिती द्या ना तुमचा. नाही समजा सैनिक झाला समजा सैनिक मध्ये भारी अंपायर तर पहिलं काय आता किलोला घेऊन एका घंटात एक तिकडे दादारावकडे. बरोबर दादारावला सरका मागा मागा सरका सरका तुम्ही मागून दामनिक साहेब मानगड साहेब इकडे कॅप्टन मागा मागा राजीव 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 त्या साईड ना राजीव वाटलं सांग ना. श्रीलंकेला भेट झाली होती की आमने समोर कसं सध्या बॅटिंग वाले जिंकून राहिलं. चालला तिकडे थोडंसं मागा सर समोर यायचं समोर या समोर म्हणजे पळायला जास्त येईल. साहेब थोडंसं
पार्टी की जरूरत नहीं जरा दोस्त गाल में क्या एक दवा दवा मेरी जाएगी जाते का नहीं चला चला वाईट वाईट काल देता चला घ्या ना राजभाऊ टाकला तुम्ही तो कॅप्टन सांगितलं हो हो
रे अरे 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 मोबाईल ठेवला राजा बघ दोन नाही हा दोन ठीक आहे तुझ्या हातात यांना जाऊन जाते आम्हाला राखी जिल्हा म्हणून शोध जा जखमी वगैरे झाला कॅमेरा आहे करतो सर हो त्या रस्त्या तिकडे रस्त्याच्या पार गेला धावायसाठी रेडी राहा बिहार कर रहा
ठीक मारा आता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि
निमित्ताने आपल्याला प्रमुख म्हणून लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सरलाताई मिश्रा, भारतीय बौद्ध महासभेच्या बोराळेताई, उजागरेताई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सिरसाटजी, आमचे हेरे साहेब आणि प्रामुख्याने या कार्यक्रमाला या 12 तारखेपासून सुरुवात झालेल्या कार्यक्रमाने सातत्यानं काम करणारे आमचे डोंगरीजी आणि या कार्यक्रमाला आपल्या भारिक बहुजन महाराष्ट्र बौद्ध महासभेचे आमच्या उपाध्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करून द्या ना. कार्यक्रमाला हो कोराळे सर, कार्यक्रम सुरू, हा कार्यक्रम संपला आपला आणि मी किती प्रयत्न केले, आम्ही ज्यांना विचारलं ते मग काय मत म्हणतात असं जर होत असेल तर खूप प्रयत्न केला. तुम्हाला विचारलं की शोभाताई मूळ माहीत आहे, आशाताई हिरे माहीत आहे, शोभाताई खेळणे माहीत आहे,
साईडचा एक राऊंड आहे. माझ्या सॅनिटेशन आणि तुम्ही रिक्षात बघतो
भगवान गौतम बुद्ध की, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. त्या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक राजाभाऊ भाले या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण त्या ठिकाणी आजच्या या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. सुरू करा. सर्व भारिप बहुजन महासंघ तसंच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, आजच्या या भीम जयंतीच्या अर्थात विद्यार्थी सूचनेला माझं पूर्ण अनुमोदन आहे. भगवान गौतम बुद्ध की. त्या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजाभाऊ भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि दूरामेरमज्ज पमादक्षणा वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. तथागत भगवान गौतम बुद्ध की, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करून सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य शाखेचे संघटक आदरणीय निमरावजी काळे यांचं स्वागत आदरणीय DN खंडारे साहेब केंद्रीय सचिव भारिप बहुजन महासंघ एकत्रित अशी मी त्यांना विनंती करतो. राजाभाऊ भाले यांचं स्वागत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब भाले साहेबांचं स्वागत करतो. समाज कल्याण खात्याचे सभापती आदरणीय दिलीपराव तायडे हे भाले साहेबांचं स्वागत करते. तसेच जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण खात्याच्या सभापती आदरणीय शोभाताई शेळके त्या ठिकाणी भाले साहेबांचं स्वागत करते. यानंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे महासचिव
आदरणीय एल जी मोरे होती हे झाले साहेबांचं स्वागत करतो. झाले साहेबांचं स्वागत करतो. आदरणीय पुष्पाताई इंगळे ते झाले साहेबांचं स्वागत करतो. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्राध्यापक बी एस खंडारे साहेब या ठिकाणी झाले साहेबांचं स्वागत करतील. तसेच आमचे जिल्हा परिषद सदस्य बी आर शिरसाट साहेब हे झाले साहेबांचं स्वागत करतील. तसेच सुरेंद्र शिरसाट झाले साहेबांचं स्वागत करतील. साहेबरावजी वानखडे या ठिकाणी झाले साहेबांचं स्वागत करतील. या ठिकाणी झाले साहेबांचं स्वागत करतील. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या महिला शाखेच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय शशिकलाताई बोराडे हे झाले साहेबांचं स्वागत करतील. राष्ट्रीय संघटनेचे तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे शहर शाखेचे संघटक आदरणीय रमेश ताळे या ठिकाणी झाले साहेबांचं स्वागत करतील. त्या ठिकाणी येऊन झाले साहेबांचं स्वागत करतील. तसेच शंकरराव औंढा अध्यक्ष अण्णाभाऊ साठे समिती जिल्हा अध्यक्ष शंकरराव हे झाले साहेबांचं स्वागत करतील. संपूर्ण महाराष्ट्रात शाहिरी गाजवणारे आदरणीय शाहीर वसंतदादा मानवटकर हे कर्मचारी त्या ठिकाणी झाले साहेबांचं स्वागत करतील. हे झाले साहेबांचं स्वागत करतील. जिल्हा झाले साहेबांचं स्वागत करतील. प्राध्यापक जमाल इंगळे साहेब आदरणीय झाले साहेबांचं स्वागत करतील. जिंकररावजी खंडारे आदरणीय झाले साहेबांचं स्वागत करतील. झाले साहेबांचं स्वागत करतील. डॉक्टर गुरुजी आदरणीय रमेश गुरुजी सर दिली बाबारावजी शिरसाट रामकृष्णजी साहेब दीपक गवळी भारी बोलून आजच्या या कार्यक्रमाचं काही ठिकाणी साहेबांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सत्कार झालेला आहे. यानंतर आदरणीय भारी बोल भारतरत्न प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या आपल्या 14 एप्रिल भीम जयंती विद्यार्थी दिन समारोह समितीचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे संघटक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय भीमरावजी काळे, आपल्या सर्वांचे नेते भारतीय बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ घाले, व्यासपीठावर या कार्यक्रमाचे सर्व आयोजक समिती आहे. आपण सगळ्या समितीचे नाव घेऊ शकत नाही. जवळजवळ 100 सभाचे सगळ्या समितीचे प्रतिनिधी आहेत. आपण भारतीय बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही 14 एप्रिलचा 1 दिवसाचा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा लिमिटेड न राहता मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि सगळ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तो गेला पाहिजे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थी जीवन हे विद्यार्थ्यामध्ये समाविष्ट झालं पाहिजे आणि हा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यावर्षी 5 दिवसांना भाजप बहुजन महासंघाने भारतीय बौद्ध महासभा आणि भाजप बहुजन महासंघ योग आघाडी यांच्यामध्ये एक क्रिकेटची शो मॅच झाली. 12 तारखेला रांगोळी स्पर्धा नाही 12 तारखेला
सामान्य ज्ञान परीक्षा आणि प्रज्ञा शोध परीक्षा या परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर आज रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा झाल्या. आज संध्याकाळी राजाभाऊचं भाषण झाल्यानंतर ही बुद्धबिंब गीत गायन स्पर्धा आयोजित केल्या. उद्या सकाळी 7 वाजता अशोक वाटिकेमधून मैदानावर स्पर्धा प्रारंभ होणार आहे आणि सायंकाळी उद्या 14 एप्रिलच्या निमित्तानं प्राध्यापक रणजित मेहता नागपूर यांचं भाषण आणि त्यानंतर कलापुस्तकाचा स्पर्धाचा कार्यक्रम आयोजित केला. एवढा मोठा अवाढव्य कार्यक्रमामध्ये सगळ्या स्पर्धकांना बक्षीस सुद्धा त्यामध्ये आयोजित केले. आणि हा कार्यक्रम बहुजन समाजामध्ये, अल्पसंख्याकांमध्ये, आदिवासींमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नाही, हे संपूर्ण भारताचे भारतीय बौद्ध महासभा या सगळ्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यावर्षीपासून आपण सुरू केलेला आहे. बंधूंनो, राष्ट्रगटामध्ये कोणाची भाषण होण्याची काही शक्यता दिसत नाही. त्यामुळे उद्या उर्वरित कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे भाषण होतील आणि म्हणून हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपण या वर्षापासून सुरू केला. तो पुढे याच पद्धतीनं अनेक वर्षापर्यंत सुरू राहील एवढी मात्र सगळ्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे. आजच्या पत्रकारांनी प्रास्ताविकामध्ये निवड बोललो आणि मी माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. शेतकरी व लोकल मंडळी भरपूर आहे. परंतु भाषण सारांचं होणार. मी ह्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यिक आदरणीय राजाभाऊ भालेंना विनंती करतो की आपण आमच्या आंबेडकर जयंतीचं सर्वांना प्रबोधन करावं. परंतु ज्या महापुरुषाने आपल्या आयुष्यात संबंध जंबुदी पूर्व भारत सुभ्रमस्तांकित करण्याची शपथ वाहिली, त्याच्या जन्मदिनानिमित्त त्याचं कार्य चालवणाऱ्या या संस्थांनी त्या भारतीय बौद्ध महासभेपासून सर्वच आल्या. हा जो एक त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केले आणि त्यानिमित्त मंचावर उपस्थित असलेले माझे बांधव, समोर बसलेल्या भगिनी बांधव, आपल्या सर्वांना मी याची बदली जयंती करतो. या देशामध्ये जी अहिंसक क्रांती झाली आधुनिक युगामध्ये, या अहिंसक क्रांतीच्या दिशेने मानवाला घेऊन जाणारे 2 थोर महापुरुष एप्रिल महिन्यात जन्माला आलेले. तसे खूप लोक एप्रिल महिन्यात जन्माला आले, परंतु हे जे दोघे जण आहेत हे असामान्य आहे. या दोघांचं कार्य आणि कर्तृत्व मानव जातीलाच पुढे नेणार आहे. किंवा एका देशाला, एका वंशाला, एका प्रदेशाला किंवा एका जातीला पुढे नेणार काम नाही, तर संबंध मानव जातीला पुढे नेणारे हे 2 श्रेष्ठ महापुरुष म्हणजे क्रांतिबाब फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, की ज्यांना या देशामध्ये लोकशाहीची स्वप्न साकार करायची होती, समता आणायची होती, स्वातंत्र्य आणायचं होतं, बंधुत्व आणायचं होतं. या 2 महापुरुषाच्या जयंती 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालखंडामध्ये होतात आणि ह्या सगळ्या कार्यखंडामध्ये ज्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अर्थ कळाला तो माणूस जागृत होऊन त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो. ही देशाची अभिनव अशी गोष्ट आहे, क्रांती असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 50 वर्षापूर्वी जी महान क्रांती केली, धर्माच्या जोखडाखालून धर्माकडे माणसाला, आधुनिक माणसाला नेलं आणि त्याला एका नवीन जीवन प्रवाहाची दिशा दिली, दीक्षा दिली. तर त्याचा सुद्धा 50वा वाढदिवस पुढच्या वर्षी येतो. त्याची नांदी समजून आजच्या मानवांनी, आजच्या लोकांनी, आजच्या देशाच्या नागरिकांनी या 2 महापुरुषांचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं
बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राच्या बरोबर ज्योतिबा फुले यांची महाराष्ट्र सांगणं हे या निमित्तानं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर तर अशा एका घटकातून, अशा एका जमातीतून, अशा एका समाजाच्या स्तरातून, उपेक्षित स्तरातून वर आलेले आहे की जगातला कोणताही महापुरुष अशा तऱ्हेच्या दुःखातून, खात्यातून वर आलेला नाही. तिथून पुढे येईल की नाही याबद्दल शंका आहे. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांसारखा योगदान निर्माण होण्यासाठी त्याच्यामध्ये जी वैचारिक जाणीव होती, प्रगती होती, ती प्रगती करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे का हे आपण दाखवून या दिवशी पाहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लष्करी कुटुंबात जन्म घेतला आणि त्यांचं जन्मस्थान महू आहे. त्या महूला बहुता MHOW म्हणजे भारतातलं हे युद्धाचं अग्रस्थानी केंद्र होतं, आधार होतं, हेडक्वार्टर होतं. तिथं या संस्थेचं मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर असं त्याचं नाव आहे. अगदी अभ्यासक्रम महूची या नावामध्ये त्याचा उद्यान महू त्याचं आपण तो महू केलं. तेव्हा अशा तऱ्हेच्या एका ठिकाणी असा एक बलवंत माणूस निर्माण झाला. तुमच्या माझ्यासारखा एखाद्या खेड्यामध्ये भारतातल्या जिथं अस्पृश्यता माणसे आहे, माणसांचा भेद केलं तर वस्त्या भेद केलं, तिथं तो जन्माला आला नाही. जिथं या सीमारेषा संपुष्टात आलेल्या होत्या अशा इंग्रजांच्या आधिपत्याखाली मिलिटरीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. हा तर नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचे वडील सुद्धा तितके रणधुरंधर होते, उत्कृष्ट खेळाडू होते आणि वडिलांचं जे स्वप्न होतं ते या 14व्या रत्नामध्ये साकार झालेलं आहे. कारण त्यांना 14 मुलं झाली असं म्हटलं जातं, परंतु काही जगली आणि काही जगली नाही, जास्त बी असा प्रकार आहे. आणि याच्यातून जे काय भीमरावांच्याकडे जे वारसा चालत आला तो मिलिटरीचा आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं तर त्यांची सामाजिक जागृतीची जी काही जाणीव आहे ही शहरामध्ये तयार झालेली आहे, त्या कृतीच्या जोखडाखाली राबवली गेलेली नाही. या दृष्टीनं त्यांचं बालपण आपण पाहिलं. शाळेमध्ये साताऱ्याच्या शाळेमध्ये जेव्हा त्यांचं नाव असलं त्यांना पटकुरावर बसावं लागत होतं. आज विद्यार्थ्यांना असं तर म्हणजे असं तर आपल्याला भारतात तुम्ही दिसणार नाही की मुलांना पटकुरावर बसवलं जातं किंवा वेगळं बसवलं जातं. हे जे सगळं संपुष्टात आलं या दोन महापुरुषांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या आमूलाग्र क्रांतीमुळे झाले. स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही सुशिक्षित केलं पाहिजे. ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला, सावित्रीबाईने प्राथमिक शिक्षण मुलींना दिलं पाहिजे या मागणीकडे लक्ष दिलं, त्यांचं कार्य केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्या दिलं, विद्यालय स्थापन केली आणि त्यामुळं आज एका विद्यार्थ्याचं नाव बाबासाहेबांच्या नावाला महाराष्ट्रामध्ये चाललं जातं. ही जी काही किमया आहे ज्ञानाची, शतकानुशतक ज्या घटकांना ज्या भागाला शिक्षणाचे दरवाजे बंद होते, विद्येचे दरवाजे बंद होते, त्या लोकांना ज्ञान खुलं करून ज्ञानाच्या आधारे या सर्व लोकांना समान संस्थेच्या पातळीवर आणणं ही एक मोठी धन्यवादाची गोष्ट जगामध्ये या देशामध्ये गेल्या 100-150 वर्षामध्ये घडून गेली आहे. आणि त्यामध्ये हे दोन रणधुर असे नेते आहेत आणि यांच्या जन्मतारखा त्या एकमेकाला लागून होत्याची विशेष गोष्ट आहे. ज्योतिबा फुलेंनी ज्याप्रमाणे पुण्यासारख्या कच्च्या ग्रामीण शहरामध्ये जिथं जातीय त्याची कडेकोट ही होती, व्यवस्था होती, जिथे अस्पृश्य लोकांना एकमेकाने रस्त्याने चालताना पण ढोंगणारा बोरांची लाठी लावावी लागत होती आणि तोंडात समोर थुंकायला एक लोकप्रिय आपण म्हणतो ते लावावं होता. अशा तऱ्हेच्या व्यवस्थेतून ही व्यवस्था हटवून ज्योतिबा फुले आले आणि ज्योतिबाच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. तर या दोघांची विचारसरणी समान आहे, ती धर्माच्या विरुद्ध आहे. कशाही जे धर्म आहे, जाणीवन करणारे धर्म आहेत, माणसाचं धीरहिसन करणारे, मूल्यमापन कमी करणारे, त्याचं मूल्य कमी करणारे धर्म आहेत. त्यांच्या विरुद्ध या दोघांचाही झगडा आहे. हे आपण नीटपणे समजावून घेतलं पाहिजे. या दोघांनी एकाने तर अस्पृश्यासाठी ही बोली केली स्वतःची, तेव्हा अस्पृश्याला पाणी वाटलं लागत नव्हतं. दुसऱ्या महापुरुषांना तुम्हाला मार्चच्या 14 सत्याग्रह करून पाण्याविषयी सांगतात
कायदा जो नवीन झाला होता तो प्रस्थापित केला. अशा तऱ्हेचं हे जे काही क्रांतीचं पर्व या देशामध्ये सुरू झालं त्याच्या मागे या देशामध्ये शिक्षण राज्य आल्याबरोबर नवीन विचार आला, नवीन समतेचा विचार आला, लोकशाहीचा विचार आला. हा विचार प्रमुख आहे आपल्या दिसेल आणि यासाठी थॉमस पेनसारख्या माणसाचा प्रभाव ज्योतिबांच्यावर पडला होता. निगरूंच्या गुलामगिरीचा प्रभाव, गुलामगिरीच्या विरुद्ध केला गेलेला अमेरिकेचा 1864चा कायदा हा ज्योतिबांच्या काळामध्ये झाला असताना त्यांनी ते प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांना निगरू गुलाम सुद्धा या देशातल्या आपल्या अस्पृश्य बांधवांचे जवळचे वाटतात आणि त्यांची गुलामगिरी थोड्या लोकांनी खतम केली. इथल्या जवळच्या लोकांनी अस्पृश्यांची गुलामगिरी का खतम करू नये हा त्यांनी प्रश्न आपल्या पुस्तकाच्या त्या वाचन पत्रिकेमध्ये गुलामगिरीचा विचारले. या तऱ्हेचं महान मन असलेला हा आधुनिक विश्वमानव आणि यांच्या तुलनेमध्ये बाकीचे सुधारक हे खाजगी आहे असं म्हटलं पावलं होणार नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ज्योतिबा असं म्हणतात की एका कुटुंबातील माणसाने किंवा स्त्रीने किंवा पुरुषाने जर बौद्ध धर्म घेतला तर दुसऱ्याने इस्लामचा स्वीकार, स्त्री असला म्हणून पुरुष असतो इस्लामचा कोणाचा स्वीकार करायला हरकत नाही असं प्रत्येक धर्माचं नाव घेतलं. त्यांनी शेवटी सामान्य सत्ता धर्माचं नाव घेतलंय परंतु त्यांनी हिंदू धर्माचं कुठेही नाव घेतलं कारण ज्याच्यामधून बाहेर पडायचं आहे त्यासाठी तर त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला आणि त्यामुळे ते असं म्हणतात की विश्व कुटुंब कसं असलं पाहिजे, एका कुटुंबात सर्व धर्म समतेने मानले पाहिजे अशी त्यांची कल्पना होती. परंतु ज्योतिबा राष्ट्रपतीचं कोणतेही धर्मांतर करतात, जे धर्मांतर करतात ते नेमकं त्याचा जो आपण सत्य धर्म होता याचा ते अंगीकार करतात. यामुळे आपल्या लक्षात येतं की ज्योतिबा समतेच्या रस्त्याने जाणारे कुठल्याही धर्माकडे न जाता एका धर्माकडे एका आदर्श व्यवस्थेकडे जाणारे त्यासाठी स्वतःची व्यवस्था निर्माण करणारे असे महान क्रांतिकारक होते. बाबासाहेब आंबेडकर या इकडे जाऊन जो गौतम या देशामध्ये पराखंडा झाला होता विचार करत नाही त्याचं विचार पुन्हा आणण्यासाठी त्याने विधेयक